असं साहिल राणे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. सदानंद दादा मोठ्या मनाचा समाजसेवक विदर गावाचा चाहता प्रेमी दशदादाचा बोलबाला हाय त्याच्या नावाचा. आन जेसीसी क्रिकेट संघाचा जेसीसी क्रिकेट संघाचा दरारा आपण पाहिला. आणि आता यानंतर होणारी मॅच सुपर 12 टॉप 12 मधली ही शेवटची लढाई. साई चरण विपक्ष गुरुदत्त मंडलपाडा. मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सुंदर अशी ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब. सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. 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 फलंदाजांची किमया न्यारी क्षेत्ररक्षक त्यांचे भारी अशी ही रंगता एक एक पारी भल्या भल्याना पडताना. चला सामन्याला होते सुरुवात. आणि सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला राहुल मोरे, त्याच्या साथीने पंकज. खूप मोठा कमबॅक पहिल्या दिवसामध्ये त्याने केला होता. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आणि तो कमबॅक इतका स्ट्रॉंग होता की त्याने साई चरणच्या सर्व खेळाडूंना मोठं बळ दिलं होतं. रोहन पाटील बॉलिंग मार्कवरती तयार आहे. आणि तो तयार असताना शेवटच्या क्षणाला सिंगल. ओहो, बघा गुरुदत्त क्रिकेटला म्हटलं की प्रत्येक बॉलवरती त्या खेळाडूंच्या एक्सप्रेशन, त्यांची मॅचमधली इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. बंटी गबस यांचे वडील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हो, चेंडूला अडवला ऋषी, वेगानं फेकी झाली आहे. आणि फेकी होत असताना सिंगल धाव कंप्लीट. गौस काकांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये संघर्ष एका एका धावेसाठी आपण बघतोय. या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. त्या अगोदर गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष साई चरण या दोन संघांमधील हे युद्ध, हे द्वंद्व पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडूला खेळलं. सिंगल धाव येताना दिसतीये. कौस्तुभ मेहर यांचं आगमन झालं म्हटल्यानंतर यापुढील चेंडू, यापुढील षटक याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती कौस्तुभ मेहर यांच्याकडे जातोय. थँक्यू. रोहन समोर राहुल मोरे कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल येते. पहा, पहिल्या दिवशी ज्या प्रकारची बॅटिंग केली होती मृदुल राहुल मोरेंनी, सर्वांच्या मनाला बाउंडरी होती. एकाकी झुंज 50 धावांचा फल्ला पार झाला होता टीम साई चरण या संघाचा. शेवटचा आणि अंतिम चेंडू रोहन आणि 44 धावांचा फाटलाग सुद्धा याच मैदानावर साई चरण या संघाने गुरुवारच्या दिवशी केला होता. काय जबरदस्त खेळ. ओ, इकडे काय कोणी चुकी केली? आयुष, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून याची ओळख आहे. आयुष कडून होती चुकी. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. हॅलो 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 चला गंभीर सर, मॅच चालू करा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा दाखल करते. शेवटच्यानी
अंतिम चेंडूवर येणारा चौकार पंकजच्या बॅट मधून आपण पाहिला होता. हॅलो हॅलो चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. फ्लॅट स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज राहुल मोरे बाद, पहिल्या विकेटचं बदल. फलंदाज राहुल मोरे बाद, पहिल्या विकेटचं बदल. गॉन. होता आणि इतक्या वेगाने फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर तो फ्लॅट स्ट्रोक पाहिला आपण. आणि ती आल्यात नव्याने येणारे फलंदाज. वरून आल्यात नवीन फलंदाज राहुल समोर वरून. पहा खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. आता या अडचणीमधून येत असताना तुम्हाला
क्रिकेट क्लब, गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट. अंकुट शेवटचा ने अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि जतीनचा पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल नो चेंडू. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पहा नो चेंडू होता आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी गमावून बसल्यात वरून. आता फ्री हिटच्या बॉलवर कशा प्रकारचा खेळ वरूनचा राहणार आहे जतीन समोर. नेक्स्ट बॉल जतीन समोर वरून फ्री हिटचा बॉल. धावपळ करते 18-2. टीम साईचरण संघ शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. फ्री हिटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटला केलंय पॉवरफुल चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. रामनवमीचा सण आला हो आला, मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का? धाडलं बनवलं साई. खूप चांगला स्ट्रोक. बरोबर गॅप मध्ये शोधला आणि त्या गॅप मधून जात असताना चौकाराची गरज होती. पहा चौकार येतोय. कदाचित तो मोमेंटला येणारा चौकार असेल. 22-2. नेक्स्ट बॉल. एका चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारता क्रॅकिंग स्ट्रोक. खूप चांगली बिल्डिंग. फेकी रॉकेट थ्रो होता आयुषचा, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने होती. पहा ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि त्या चेंडूला अडवत असताना किती वेगाने फेकी झाली होती. आयुष त्या ठिकाणी होते. 23. मोठा फटका समोर आणि फेकी येता भरपूर उशीर झाला. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल येते. पहा थोडासा घेअर चेंज करण्याचा प्रयत्न करतायत शेवटच्या आणि अंतिम चेंडू षटकामध्ये. 24 धावा धावपळ करते. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 3-24. जतीन समोर वरून. नेक्स्ट बॉल ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. व्हाट अ शॉट. काय जबरदस्त जागा बनवली आणि जागा बनवून देत असताना बरोबर गॅप शोधला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. रामनवमीचा सण आला हो आला, बाळका निघाल्या पायी आज शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला, बाळका निघाल्या आज पायी शिर्डीला. खूप चांगलं गीत. त्या अगोदर ऍक्शन रिप्ले बघणार आहोत कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं. किती ताकद लावली होती आणि ते ताकद लावत असताना बरोबर गॅप मध्ये चेंडूला पाठवलं. 28 धावा धावपळ करतेत. मोमेंटला येणारे 2 चौकार. ह्यावेळेला सिंगल येते. या अगोदर पण या सुपर 12च्या मॅच मध्ये जीवदानी माऊली फुलपाड्या संघाने वर्चस्व गाजवलं होतं घरच्या मैदानावर खेळत असताना. आता इकडे 29 झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. स्ट्राईक हँडला पंकज. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी झाले. फलंदाज पंकज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 29 धावा धावपळ करते टीम साईचरण या संघाच्या. 30 धावांचं टार्गेट सेट केलंय गुरुदत्त मनेलपाडा या संघासमोर. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. क्षेत्ररक्षक त्यांचे भारी. अशी ही रंगता एक पारी. भल्या भल्याना पडतान भारी. हे फलंदाजांची किमया न्यारी. क्षेत्ररक्षक त्यांचे भारी. अशी ही रंगता एक पारी. भल्या भल्याना पडतान भारी. खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन वरी हान उभं. खंबीर सारे खेळाडू बाउंड्री लाईन वरी हान उभं. सारे लाईन वरी हान उभं. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट. एक नंबरचा संघ परंतु
ते एक नंबरची कामगिरी या वसुवीरा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट मॅच आहे. 30चा पाठलाग आहे. या अगोदर जुदानी माऊली फुलपाडा या संघाने 30 धावांचा बचाव या मैदानावर केला होता. चला टायमर ऑन करा. टायमर ऑन सुद्धा टायमरवर लक्ष द्या. चला टायमर ऑन. फिल्डिंग लावून घ्या टीम साईचरण. 30चं टार्गेट सेट केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. जतीन पाटील सोबत राहुल पळेकर. तर विक्रम पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर झाल्यात रेडी. 30चा पाठला की बचाव येणारे कालवेल सांगणार आहे. ऑल सेट. मॅचला झाले सुरुवात. विक्रम समोर जतीन. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर हलक्यातनं सन्मान दिल्याने एका धाबेने इनिंगला सुरुवात झाली. पहा 30चा पाठलाग आहे. आता या 30च्या पाठलागसाठी कशा प्रकारचे एफर्ट दोन बॅटरचे राहणार आहेत. बॉलिंग अटॅक कशा प्रकारचा राहणार आहे. किती स्ट्रॉंग राहणार आहे. कोणाच्या विरुद्धात राहणार आहेत. सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. एक मध्ये एक. नेक्स्ट बॉल. ओ थोडीशी हलकीशी उचली होती चेंडूमध्ये आणि सिंगल येते पुन्हा एकदा. 2 मध्ये 2 या आतापर्यंत सुरुवात आहे. टीम साईचरण संघ बऱ्याच स्पर्धेनंतर खूप चांगला खेळ या फुलपाड्याच्या मैदानावर केलाय आणि तो खेळ आता करत असताना सुपर 12 मध्ये या शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ राहील यावर सर्वांच्या नजरा. 3 मध्ये 3 या आतापर्यंत सुरुवात आहे. गुरुदत्त मनिलपाडा या संघाचे जतीन आणि राहुल फुलेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले या धावांचा पाठलाग करण्यासाठी. विक्रमच्या हातामध्ये पहिले षटक आहे. विक्रम समोर राहुल फुलेकर. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बालू 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 बालूने केले फेकी. नॉन स्ट्राईक हँडला जतीन पाटीलला मैदान सोडावं लागलंय. पहिला विकेटचं मैदान गॉन. है कौन रापचिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है, आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. ये महीना पिंजरा बनाया सोने का. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतोय या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो असे आदरणीय क्षितिजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी उपस्थित मान्यवर सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आदरणीय क्षितिज दादांचं या ठिकाणी आगमन. साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. मी त्यांच्या समवेत उपस्थित प्रतिभाताई पाटील मॅडम, निशांतदा चोरगे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. त्याचबरोबर मीनू झा मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती स्थानापन्न पाहिजे. उपस्थित बाकी सर्व कार्यकर्ते आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपला हार्दिक हार्दिक स्वागत या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये. मॅच चालू करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबरीनं नगरसेवक आदरणीय प्रशांतजी राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि त्यामधील आज दिवसभर ज्याची चर्चा होती की आदरणीय क्षितिजी ठाकूर साहेब कधी येणार आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आता शोभा वाढली आहे.
4 चांद या स्पर्धेला लागल्यात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु दोघांच्या मधून चेंडू सीमारेखा पार, चौकार. आज चेंडूचा खेळ झाला गंभीर सर. 5 चेंडू आणि 7 धाबा. 5 चेंडू आणि 7 धाबा धावपलकावरती आहेत. राहुल पुळेकर एका छोट्याशा ब्रेकचा फायदा उचलत असताना खूप चांगला एफर्ट्स आणि या वेळेला हलकीशी बाटची कडा घेऊन चेंडू मागे गेला, सिंगल आली आणि पहिलं षटक संपलं. 8 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गुरुदत्त मनवेलपाडा. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. बघा एक विशेष सूचना, यानंतर एक्झिबिशन मॅच खेळवली जाणार आहे. सो एक्झिबिशन मॅचसाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टी शर्टसाठी यायचे. एक्झिबिशन मॅचचे टी शर्ट घेण्यासाठी यायचे. जे खेळाडू खेळणार आहेत त्यांनी तयारीला लागायचे. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी फुलपाड्यामधील क्रिकेटमय महोत्सव आणि त्याच्यामधील चालू असलेला एक महत्त्वपूर्ण सामना सुपर 12 मधला शेवटचा. राहुल पुळेकर समोर राहुल मोरे. वसई तालुक्यातील काही नामवंत खेळाडूंमध्ये या 2 खेळाडूंची नावं आहेत. पहिला चेंडू राहुल पुळेकरने राहुल मोरेचा खेळला, ऑन साईडला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल आली आहे. पाठला करायचा 30चा, म्हणजेच 22 धावांची गरज होती. 18 मध्ये 4चा फासला आणि त्या 4च्या फासल्याला क्लिअर करण्यासाठीचा संघर्ष गुरुदत्तच्या दोन्ही फलंदाजांचा. त्यामध्ये सुशांत पाटील नव्यानं आलेले फलंदाज स्ट्राईक हँडला आहे. सुशांतने मनगटाच्या साहाय्याने चेंडूला खेळले जरूर, ऑन साईडला बाळूने फील्ड केलं, तोपर्यंत 1 धाव आली. एक धाव्याने मॅच कुठपर्यंत जाणार किंवा केव्हा चार्ज केलं जाणार आणि केव्हा चौकारण टर्न होणार याची चर्चा सध्या डगआउटमध्ये चालू आहे. गुरुदत्तच्या पण दुसऱ्या बाजूला साई चरण विचार करतीये की हा जो 4चा फासला आहे तो अजून कसा वाढणार. समोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, चांगली फिल्डिंग. चेंडूवरती येत असताना पुन्हा दोघांचं मिसकम्युनिकेशन. कोणी बोलत नाही या दोघांमध्ये की तू येतो मी थांबतो, मी येतो तू थांब, काही नाही आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, प्रतीकने चांगली फिल्डिंग केली नो डाऊट, बट जोपर्यंत कॉलिंग होत नाही तोपर्यंत तरी तो सुसंवाद तुम्हाला विषयाजवळ नेऊन ठेवणार नाही आहे. सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा धावपलक पुढे गेले ऑन साईडला. यावेळेचा चेंडू शेवटच्या क्षणाला बॅटची कडा घेऊन मागे गेला. 1 धाव आली. एक धाव. पुळेकर यांना माहीत आहे की या मॅचला पुढे नेण्यासाठी एक धाव किती महत्त्वाची आहे. सुशांत त्यांना माहीत आहे की स्ट्राईक रोटेशनमुळे काय घडतं, किती प्रेशर किंवा दडपण कसं आदान प्रदान होतं. एक्झिबिशन मॅच ज्याची प्रतीक्षा सगळ्यांना होती. रेस्ट ऑफ वसई विरार विपक्ष बेस्ट ऑफ फुलपाडा. साई चरण, गुरुदत्त मनवेलपाडा यामधील बॅटर. चेंडू मागे लेग स्टंपच्या बाहेर, विक्रम कडून झाली आहे चूक. नो +1 म्हणजेच यानंतरचा चेंडू हा आपोआप फ्री हिट होणार आहे. फ्री हिट यानंतरच्या चेंडूवरती आणि ती सुशांतला संधी मिळाली या फ्री हिटचा फायदा उचलण्याची. बघूयात या चेंडूवरती काय मोठा फटका येतोय का. जयेश बनसोडे आपण कुठे असाल व्यासपीठाजवळ या. टॉस का बॉस जिथे आहे तिथे यायचे. जयेश बनसोडे. वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 6 आणि या 6व्या पर्वामधील हे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी क्रिकेट क्लबच्या वतीनं करण्यात आलेलं आयोजन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नाही प्रॉपर बॅटवरती आला. फ्री हिटला फ्री माइंडने नाही यूज करू शकलेत. 1 धाव आली. सिंगलने पुन्हा एकदा धावपलक पुढे गेले. धावपलके धाव आहेत
15-15. हो नो बॉल. हो 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 नो बॉलवरती चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा फ्रीडची संधी मिळणार आहे. नो +1 दुसऱ्यांदा आल्यात. आणि जो चौकाराचा आपण विचार करत होतो, त्या चौकाराच्या फासल्याचा विचार करत होतो, तो फासला कुठेतरी आता कमी होत चाललाय. सूरज चव्हाण. जीवदानी माऊली, फुलपाडा क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम आपण व्यासपीठावरती या. फुलपाडा क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम आपण व्यासपीठावरती यायचंय. जीवदानी माऊली क्रिकेट क्लब, ऋतिक पागी, अल्पेश कळंबे, सिद्धू. चला सगळ्यांनी पहिले व्यासपीठावरती या. मी दादांना विनंती करेल आपण समोर यायचंय. दादांसाठी एक विशेष भेट जी या जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या वतीनं देण्यात येते. आणि 2 भाकर मॅच चालू रे. आदरणीय निशादादांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय क्षितिजदादा ठाकूर यांच्यासाठी ही विशेष भेट म्हणून हा स्केच जो अभय यांनी बनवलाय. अभय कुठे आहेत? अभय या आपण. अभय आपण पहिले यायचंय. या अभयने अनेक जणांचे स्केच बनवलेत आणि त्या अभयकडून दादांसाठी विशेष भेट. बघा किती सुंदर असा स्केच बनवलाय. दादा अगदी आत्मीयतेनं त्या फोटोला बघतायत. जीवदानी माऊलीकडून ही विशेष भेट अभयच्या मदतीनं खास दादांसाठी एक फोटोशूट होईल आणि त्यानंतर आपण सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. मॅच ऑन आहे, जिथे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. साई चरण विपक्ष गुरुदत्त मनवेलपाडा या दोघांमधलं बॅटल. जय मिस्त्री आपण कुठे असाल प्लीज या. जय मिस्त्री. ज्या फलंदाजाने 6 चेंडू 6 चौकार काल लगावले ते असा जय मिस्त्री याला कालचं बक्षीस दिलं जाणार आहे, जे 6,006 चौकारांसाठी लगावण्यात आले होते. जय संतोषी माता बोळींज संघाचा खेळाडू. जय बाहेरून आतमधून जय मिस्त्री हा बोळींचा खेळाडू आहे JSM संघामधील आणि त्यांनी 6 चेंडू 6 चौकार मारण्याची किमया या मैदानावर ते केली. सी फॉर्मॅटमध्ये 6 चौकार मारणं ही मोठी टास्क होती आणि त्या मोठ्या टास्कला त्यानं ॲक्सेप्ट केलं आणि ते 6 चौकार कालच्या दिवसात या ठिकाणी दाखवले. त्याचा गौरव केला जाणार आहे. आदरणीय क्षितिजी ठाकूर साहेब यांच्या शुभाचे ते बक्षीस देऊन 6,000 रुपयाचं बक्षीस जे निशादादा चोरगे आणि लगावलेलं होतं ते इथं दिलं जाणार आहे. सर्वप्रथम ही ती टी शर्ट जी लंबोदर क्रिएशन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली ही टी शर्ट आणि त्याचबरोबर 6 चौकारांसाठी ते 6,000 रुपयाचं बक्षीस जे निशादादा चोरगे यांनी लगावलेलं होतं ते इथं दिलं जाणार आहे. आणि दादा ते बक्षीस देत असताना या मंचावरती कमिटमेंट हा शब्द आहे, तो शब्द पाळत असताना जय अभिनंदन. धन्यवाद दादा, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार.
धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. जाऊयात सरळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी इक्वेशन 7 चेंडू आणि 2 धावांची आहे. साई चरण छोट्या चुकांमुळे या सामन्यापासून थोडे लांब जरूर होत आहेत, पण 2 धावांसाठीचा अजूनही संघर्ष कायम आहे. सुशांत पाटील टॅप केलं चेंडूला, चेंडू निघून गेलाय, सीमा रेखा पार. मॅच फिनिश, मॅच ओव्हर. सामना संपला, सामना जिंकला गुरुदत्त मनोलपाडा या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये टीम साई चरण.